नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त चमचमीत गावरान पद्धतीची मसालेदार अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर इथे मध्यम आकाराच्या मी शेंगा घेतलेल्या आहे। शेवग्याच्या खूप जास्त जाडही घ्यायच्या नाही किंवा खूप जास्त बारीकही नाही, अशा मध्यम आकाराच्या घ्यायच्या आणि नंतर याला असं कट करून घेऊ। तर इथे मी साधारण 2 ते 2.5 इंचाच्या शेंगा अशा कट करून घेणार आहे आणि नंतर त्याची साल काढून घ्यायची। तर खूप जास्त साल काढायची नाही, जी कडक झालेली साल आहे तीच काढायची आहे, पूर्ण साल काढायची नाही, नाहीतर मग भाजीमध्ये केल्यावर त्या अशा लगदा होतो शेंगांचा आणि ते अजिबात चांगला लागत नाही। याच प्रकारचे सर्व शेंगा एकसारख्या अशा कट करायच्या, म्हणजे भाजीमध्ये छान दिसतात। तर तुम्ही इथे बघू शकता एकसारख्या शेंगा इथे कट झालेल्या आहे। आता या शेंगांना शिजून घ्यायचे आहे। तर एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकलेला आहे। तेल गरम झालं की त्यामध्येच टाकायचे आहे अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठही मी यामध्येच टाकणार आहे। आता शेंगा टाकून आपल्याला मिनिटभर या शेंगा मस्त अशा परतून घ्यायच्या आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी। तर शक्यतो गरमच पाणी वापरा, थंड पाणी वापरू नका। तर आता गरम पाणी यामध्ये टाकणार आहे मी, साधारण 2 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित फिरून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून आपण साधारण 5 ते 6 मिनिट मध्यम आचेवर या शेंगा उकळून घ्यायच्या आहे। तोपर्यंत आपण एक छान मस्त असा मसाला तयार करून घेऊ। तर त्यासाठी एक कढई ठेवली आहे गॅसवर। आता यामध्ये टाकायचं आहे 2 छोटे चमचे धने आणि धने आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे। धने भाजलेले आहे छान असे। आता याला काढून घेऊ। आता यामध्येच टाकायचं आहे खोबरं। तर 2 छोटे चमचे इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, तेही मस्त आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। गॅसचा पॉवर मध्यम ठेवायचा, मध्यम आचेवरच मस्त भाजून घ्यायचे असे। तर खोबरे छान भाजलेलं आहे। आता खोबऱ्यालाही काढून घेऊ आणि आता यामध्येच टाकायचं आहे कांदा। तर 2 मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे लांब चिरून घेतलेले आहे आणि कांदाही छान मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे तांबूस रंगावर। तर इथे बघू शकता कांदाही छान असा भाजून झालेला आहे। आता यामध्येच टाकायचे आहे लसूण पाकळ्या आणि आल्याची काप। तर इथे मी साधारण 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे, तेही यामध्ये टाकलेले आहे। आता आपल्याला हेही चांगलं मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। तर हे सर्व छान असं भाजून झालेलं आहे। गॅस मी बंद केलेला आहे, थोडा वेळ कढईतच राहू देऊ कारण कढई गरम आहे। तर नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं। तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। हे सर्व थंड झालेलं आहे। आता याला छान असं मस्त बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे। ते एका मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे। यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि आपल्याला एकदम बारीक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे वाटण मस्त असं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं, खूप जास्त पाणी टाकायचं नाही। आता इकडे शेंगाही छान अशा शिजलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। गॅस मी इथे बंद केलेला आहे। इथे मी तुम्हाला एक शेंग दाखवते, शेंगाही मस्त अशी छान शिजलेली आहे। आता शेंगाही छान शिजलेली आहे, वाटणही तयार आहे। तर आपण भाजी करायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे एक कढई घेतलेली आहे मी। कढईमध्ये साधारण 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण, आणि वाटण छान मस्त असं तेलावर परतून घ्यायचं आहे। तर वाटण छान असं मस्त भाजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। कढईने छान असं तेल सुटलेलं आहे। तर यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो। तर इथे एक मी मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे, तोही यामध्ये टाकायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट होई तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। तर टोमॅटोही छान असं सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये टाकूया मसाले। तर 1 छोटा चमचा मिरची पावडर, 1 छोटा चमचा धने पावडर आणि 1 छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा हळद मी घेतलेला आहे। मसाले तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचं। मीठ मी यामध्ये टाकणार नाही कारण शेंगा शिजताना मीठ टाकलं होतं। तुम्ही मिठाचं प्रमाण चवीनुसार इथे कमी जास्त करू शकता। व्यवस्थित हे परतून घेऊ। मसालेही तेलामध्ये छान असे शिजलेले आहे। आता ज्या आपण शेंगा शिजून घेतल्या होत्या त्याही यामध्ये टाकायच्या आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर यामध्ये टाकायचं आहे पाणी।
तर 1.5 ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे, ज्या भांड्यात वाटण तयार केलं होतं त्या भांड्यात, आणि भाजीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं। भाजीसाठी नेहमी गरमच पाणी वापरावं, त्यामुळे भाजीला चव छान येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता या भाजीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की भाजीवर एक झाकण ठेवून साधारण 5 मिनिट मध्यम आचेवर भाजी शिजू द्यायची आहे। तर 5 मिनिट झालेले आहे, भाजी छान शिजलेली आहे। तर मी तुम्हाला इथे एक शेवग्याची शेंग दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की भाजी शिजली आहे। तर तुम्ही बघू शकता शेंग छान अशी शिजलेली आहे। आता म्हणजे सर्व शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहे। तर आता मी ते गॅस बंद केलेला आहे। एकदम मस्त अशी चमचमीत गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे। आता यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। जर आपण शेवग्याच्या शेंगा आधी शिजून घेतल्या आणि नंतर त्याची भाजी केली तर ती भाजी खूप छान अशी चविष्ट होते, कारण शेवग्याच्या शेंगांना एक छान अशी चव असते आणि जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरतो शेंगा उकळल्यामुळे, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।